नमस्कार मंडळी, मी दीपाली आपल्या चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत करते। तर आज आपण पाहणार आहोत बेसनच्या पिठापासून शेव बनवणे, लसूण शेव। तर इथं बेसनचं पीठ घेतलेलं आहे, त्यात मीठ, हळद, सोडा वगैरे टाकलेला आहे आणि हे लसूण घेतलेलं आहे। लसूण मिक्सरमधून काढून घ्यायचं। लसूण, ओवा, जिरे, थोडं मीठ टाकून मिक्सरमधून काढून घ्यायचं। हे मिक्सरमधून काढून घेतल्यानंतर त्याला चाळणीनं गाळून घ्यायचं, कारण ओव्याचे कण, जिऱ्याचे कण शेव करताना शेवाच्या भांड्यामध्ये अडकू नयेत यासाठी मिक्सरमधून सगळं काढून घ्यायचं। इथं मी पीठ तिंबून घेतलेलं आहे। आता हे शेव करण्यासाठी भांड्यामध्ये घातलेलं आहे, शेवाच्या शेवग्यामध्ये। आणि इथं कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तेल गरम झालेलं आहे। आता बघा, आता शेव बनवत आहे मी। बघा, एकदम सोपी पद्धत आहे बनवण्याची। नक्की ट्राय करा तुम्ही, खूप टेस्टी लागतं लसूण शेव। अशा प्रकारे पलटून घ्यायचं। ही रेसिपी करायला खूप वेळ लागणार नाही, अर्ध्या तासात पूर्ण होऊन जाईल। आणि एकदम कुरकुरीत असं झालेलं आहे शेव। शेवग्याच्या साह्याने असं शेव करून घ्यायचं आपण। इथं शेव बनवून झालेला आहे बघा। एकदम कुरकुरीत असं झालेला शेव। खाण्यासाठी खूप टेस्टी आहे। आणि तेल नाही जास्त धरत त्याला। अशा प्रकारे मी शेव करून घेतलेला आहे। तर मंडळी, हा ब्लॉग आवडल्यास चॅनलला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।